जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। रस्त्याकडेला लावलेल्या चारचाकीच्या चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने मागून येणाऱ्या दुचाकीची धडक बसून रस्त्यावर पडलेल्या युवकास समोरून येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला। ही घटना सकाळी 10:30च्या सुमारास कवठेपिरान ते दुधगाव रस्त्यावरील भीमराव माने यांच्या घरासमोर घडली। ओंकार श्रीधर लोखंडे वय 24 राहणार खणबाग सांगली असे मयत युवकाचे नाव आहे। या प्रकरणी चारचाकी आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अपघाताबाबत सांगली ग्रामीण पोलिसात सौरभ श्रीधर लोखंडे राहणार खणबाग यांनी फिर्याद दिली आहे। घटनेची माहिती अशी, फिर्यादी सौरभ याचा भाऊ मयत ओंकार हा घरगुती बिस्किट विक्री करण्याकरता बुधवारी सकाळी वडगाव येथे दुचाकीवरून क्रमांक MH10 DY 2461 निघाला होता। कवठेपिरान ते दुधगाव रस्त्यावरील कवठेपिरान येथील भीमराव माने यांच्या घरासमोर तो आला। त्याच्या घरासमोरील रस्त्यावर हनुमंतप्पा परियार राहणार वंकलकुंड तालुका गुलबर्गा जिल्हा कोप्पाळ राहणार कर्नाटक यांनी चारचाकी क्रमांक MH09 FV 5109 लावली होती। ओंकार चारचाकीच्या नजीक आला असता चालक परियारवर यांनी अचानक चारचाकीच्या रस्त्याकडील दरवाजा उघडला। यामुळे ओंकार दरवाजाला धडकून रस्त्यावर फेकला गेला। नेमकं त्याच वेळी दुधगावकडून कवठेपिरानकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची क्रमांक MH09 EM 6273 त्यास जोरदार धडक बसली। यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ओंकार याचा मृत्यू झाला। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून ट्रक चालक तात्यासो भोपाल चौगले वय 62 राहणार दुधगाव तालुका मिरज आणि चारचाकी चालक हनुमंत परियावर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे।